निश्चित तुम्ही करत असाल त्याबद्दल तुम्ही आम्हाला सहकार्य केलंय त्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद देतोय. कारण की तुम्हाला जे आदेश असतात ते तुम्हाला पाळावे लागतात. पण हे लोकशाहीमध्ये घटनेमध्ये असं एका समाजाला एक दुसऱ्या समाजाला एक अशी न्याय व्यवस्था नसते. आणि जर ही न्याय व्यवस्था जर अशी असेल तर याला लोकशाही म्हणता येणार नाही. या ठिकाणी आमचा जर आमदार खासदार जर असता तर हेच सरकार पायमल्ली करून या ठिकाणी आपल्याला सगळ्याच रस्ता रोकोसाठी आणि सगळेच आदेश सगळेच खिशामध्ये सगळे जे काही निवेदन वगैरे आहेत ते खिशात राहिले असते. पण एक इथली चूक त्यांची नाही, चूक आपली आहे आणि ती आपल्याला मान्यच करावी लागणार आहे. आपल्यावर चारही बाजूनं दडपण आणल्या जाते का? या ठिकाणचा धनगर समाज आतापर्यंत कुठं उद्रेक केलेला दिसतोय का? नाही दिसत. तरी पण आपल्याला दडपशाहीचा जी वागणूक मिळते ती अत्यंत चुकीची आहे. आणि हा समाज मागल्या कित्येक वर्षापासून काय सोचतोय ते आम्हाला माहित आहे. कारण की आज 10 ते 15 वर्ष झाले मी पण लढ्यात आहे. वाटलं होतं सुरुवातीच्या लढ्यामध्ये भाग घेतला त्यावेळेस 2-3-4 वर्षामध्ये आरक्षणाचा प्रश्न भागेल मिटेल आणि कुठं ना कुठं आमच्यासारख्या युवकांनी कुठं ना कुठं पोलीस भरती असेल, कलर्क असेल, चपराशी असेल, शिक्षक असेल या भागामध्ये आम्हाला कुठंतरी आम्हालाही नोकरी करण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. आमचं तर आयुष्य गेलं, आमचं वय त्या नोकरीच्या भरतीच्या पुढे पण गेलं. पण आता येणाऱ्या लेकरांना तरी आम्ही न्याय मागतो. तर न्याय मागत असताना देखील या ठिकाणी आमच्याकडे सरळ मार्गाने बघण्याचा दृष्टिकोन दिसत नाही. या महाराष्ट्रातल्या आमदार आणि खासदारांना धनगराचा प्रश्न काय आहे हे देखील माहित नाही. आपण काय मागतोय, कशाची मागणी करतोय, आपण कशासाठी रस्त्यावर उतरतोय, आपले माणसं कशासाठी उपोषणाला बसतात या ठिकाणच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही आमदाराला आणि खासदाराला माहीत देखील नाही. आज अनेक जणांचे आपण लेटर बघितले. आमदाराचे लेटर तयार करून पाठिंब्याचं पत्रक मिळतात. हे वाहत्या गंगेमध्ये हात ठेवण्याचा प्रकार चालू आहे. कशासाठी? ह्या मतासाठी. आपल्या मतासाठी त्यांनी त्या वाहत्या गंगेमध्ये हात देण्याचं काम चालू केलंय. त्यांना माहित नाही धनगराचा प्रश्न काय आहे, धनगर काय मागतोय, धनगराचा कुठला माणूस उपोषणाला बसलाय, कशासाठी बसलाय यात काही त्यांना देणं गेलं नाही. माझ्या भागामध्ये धनगर समाज आहे त्याचं मत लागते म्हणून त्यांनी लेटर तुम्हाला देत आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काहीच माहित नाही. आज जरी 15 दिवस जरी झाले असले तरी ह्या खासदार आणि आमदारांना त्यांचं नाव देखील माहित नाही. म्हणजे एवढी बेहाल आमची परिस्थिती झाली. कशासाठी आम्ही लढतोय? कशासाठी? या देशामध्ये स्वातंत्र्य झाल्याच्या नंतरही संविधानिक हक्क जर आम्हाला मागण्याचा जर अधिकार नसेल आणि आम्ही ते मागू शकत नसेल आणि जर आमच्यावर अशी जर दडपणशाही येत असेल, दडपशाही करत असाल आणि जर ते आरक्षण तुम्ही द्यायला पाहिजे, आमच्या लेकराबाळांचा विचार करायला पाहिजे, जर ते करत नसाल. आता या ठिकाणी मागल्या आपण एसटी मध्ये आहोत, त्याच्यानंतर एसी मध्ये काही आहेत, काही जण ओपन मध्ये आहेत. तर या ठिकाणी ओपन मधलाही माणूस आरक्षण मागतोय, एसी मधलाही मागतोय, एसटी मधलाही मागतोय, ओबीसी मधलाही मागतोय. या सगळ्यांनी आरक्षण मागण्याची या देशावर वेळ का आली? भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं होतं? येणाऱ्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये जो मागास आहे तो सामाजिक दृष्ट्या समोर 10 वर्षामध्ये आला पाहिजे आणि त्याला आणण्याचं सगळं काही जिम्मेदारी ही राज्यकर्त्यावर सोपवण्यात आलेली होती. या ठिकाणी जो राज्य करतोय, ज्या लोकशाही मार्गाने निवडून येतोय त्या व्यक्तीचं काम होतं की येणाऱ्या 10 वर्षामध्ये इथे जो व्यक्ती ज्या समाजाचा व्यक्ती मागास आहे त्या व्यक्तीला स्वातंत्र्यामध्ये पूर्ण हक्क मिळवून देण्याचं काम होतं. पण या ठिकाणच्या राज्यकर्त्यांना संपत्तीच्या हव्यासापोटी हजारो 10,000, 20,000, 40,000 कोटी कमवण्याच्या
नादामध्ये त्यांनी इथल्या सगळ्याच समाजाचं वाटोळं केलं आणि हजारो कोटी त्यांनी स्वतःच्या मांडीखाली घेऊन बसलेत की नाही. मग या ठिकाणी लढा कोणाशी द्यायचा आहे आम्हाला? शासनाशी, प्रशासनाशी का इथल्या राज्यकर्त्याशी? जोपर्यंत इथले जे औरंगजेब गेला, या ठिकाणचा निजाम गेला, इंग्रज गेला आणि त्यांचे जे कोण राहिले इथं वंशज म्हणता येणार नाही, ज्यांच्या जे प्रस्थापित लोक होते, काय झालं? इंग्रज बदलले. या ठिकाणी या भागामध्ये निजामाची राजवट होती. निजामाची राजवटीची लेवी वसूल करणारे कोण होते? इथले लेवीदार होते, इथले पाटील होते, जे कोणी होते समजा, जे प्रस्थापित होते. भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर या ठिकाणच्या नांदेड जिल्ह्यात आज भारत स्वतंत्र होऊन 70 ते 78 वर्षाचा कालावधी संपला. या 78 वर्षामध्ये इथला कोळी समाजाचा आमदार झालाय का? कोणी झालाय का? इथं जर आरक्षण नसेल, एसीचं आरक्षण नसेल, तर इथला मांगा महाराचा माणूस, बुद्धाचा माणूस झालाय का आमदार? बरं जाऊ द्या. 2 नंबरला आपली धनगराची जमात जात या महाराष्ट्रात राहते. नांदेड जिल्ह्यात धनगराचा आमदार झालाय का? लोकसभेत महाराष्ट्रात खासदार झालाय का? नाही झाला. बरं सांगा, नांदेड जिल्ह्यात आपल्या नायगाव तालुक्यामध्ये कलेक्टर झाले का? तहसीलदार झालाय का? नाही झालं. मग आम्ही कुठे पुढे गेलोय? कुठे पुढे गेलोय? कारण की जे निजामाची लेवी वसूल करणारे होते, फक्त सत्ता बदलली आणि त्यांच्याच हातात सत्ता आली. मग तुमचा आमचा या ठिकाणी विचार होईल का? लोकशाहीमध्ये लोकांसाठी लोकांची केलेलं राज्य म्हणजे लोकशाही असते. पण इथं ही लोकशाही आहे का? इथं सगळीच लोकशाही. या ठिकाणी अनेक मागल्या 2-2.5 वर्षापासून या ठिकाणच्या मोठे मोठे मोर्चे निघतात, सगळ्या भागामध्ये निघतात. आमचा माणूस एवढा दबलाय, एवढा दबलाय की त्याच्या मनात आलेलं विचार देखील तो फेसबुक, व्हॉट्सअप किंवा इथं जाहीरपणे मांडायला देखील परेशान. घाबरतो का नाही? खरं सांगा, घाबरतो का नाही? या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, याच्यातले 99% जो समाज आहे तो घाबरतो. का घाबरतोय? या ठिकाणी आम्ही वाळू चोर नाहीये, या ठिकाणी आमच्याकडे कारखाने नाहीयेत, आमच्याकडे 2 नंबरचे धंदे नाहीयेत, आमच्याकडे खासदार नाही, आमच्याकडे आमदार नाही. आणि आजही साहेब मी सांगतो, पोलीस डिपार्टमेंटच्या देखत सांगतोय, आम्ही जे आज इकडे जे बसलोय ना, आम्ही जे बसलोय ना इकडे साईडला, आमचं नाईलाज आहे साहेब. जर उद्या जर आमच्यावर केसेस जर झाल्या ना, आम्हाला सोडायला पण कोणी येणार नाही हो. आमच्याच मधलं कोणतरी यावं लागेल, आमची दखल पण कोणी घ्यायला येणार नाही हो. म्हणून आम्ही इकडे बसलोय. तुम्ही सकाळी आम्ही बघितलोय, आम्ही 25-30 जण त्याच बाजूला जमा झालोय. 25-30 आम्ही बांधव त्या साईडला जमा झालोय आणि तुमचा आदेश आला. खरं तर आम्ही तुमचा आदेश झटकारायला पाहिजे, पण आमच्यामध्ये ती हिंमत नाही. कारण की आमचा इथं कोणी प्रस्थापित नाही, आमच्याकडे कोणी इकडे आम्हाला सोडून आणण्याची आमची हिंमत नाही. तुम्ही त्या बाजून आम्हाला या बाजूला आणलंय, आम्ही सहज आलोय. आणि हीच हिंमत केली असती का साहेब? केली असती का? या ठिकाणी जर आमचा आमदार असता, खासदार असता, तर तुम्ही त्या बाजून आम्हाला या बाजूला आणलं असतं का? नाही आणलं असतं. म्हणून बांधवांनो, मी तुम्हाला नम्र विनंती करतोय, मागल्या 10 दिवसापासून आपल्या प्रत्येक बांधवाचा मेसेज तुमच्यापर्यंत येतोय. प्रत्येक जण आव्हान करतोय, प्रत्येक जण विनंती करतोय, प्रत्येक जण पाया पडतो, एवढ्या शब्दापर्यंतही बोलतोय, तरी तुम्ही एकजूट होत नाहीये. ही शोकांतिक आहे. जर हे जर नाही केलात ना, तर तुमचं कसं तरी जीवन कटलं. आता आपल्या सालेगावच्या काकांनी, लवाई काकांनी बोललं, माझ्या लहानपणापासून मागणी आहे, आता माझं जीवन संपण्याची वेळ आली, पण अजूनही आम्हाला न्याय मिळत नाही. कशा न कशा पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे. जर तुम्ही जर अशा पद्धतीनं जर असंच जर वागलात ना, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या गळ्यात गाडगा आणि पाठीला झाडू बांधल्याशिवाय इथले समाज थांबणार नाही. कारण की वेडे असावं माणूस, वेडा असावा, भोळा असावा, प्रामाणिक असावा. या ठिकाणची धनगर जात कधीच
अप्रामाणिकपणे कोणाची वागत नाही, ज्याच्याही सोबत राहिली ती इमानदारीनं राहिली, पण आम्हाला शब्द देऊन बैमान होतात, ही परिस्थिती आहे. कारण की एवढा मोठा समाज असून आमची दखल घेतल्या जात नाहीये. तर दखल घेण्यामागे कारणही तसंच आहे, कारण की आपणच चुकीचं वागू लागलोय. आपण जर सरळ वागलोय, आपण जर एका विचारानं वागलोय, राजकारणच्या बाजूला राजकारण करा. ज्या वेळेस समाजाच्या मानगुटावर जर कोणी पाय देत असेल तर त्या पाय धरून त्याला त्याच रस्त्यावर जर आपटायची जर आपली तयारी नसेल तर ते पाय काय तुम्हाला चिंबरतील. त्याच्यासाठी ही तयारी तुमच्या, आता मी एवढंच सांगतोय की प्रत्येक गावातून नेतृत्व करणाऱ्या गावामध्ये ज्याच्यावर विश्वास ठेवतात तर असेच लोक जे आपण इथं जे आलात, बाकी संख्या आली नाही. कारण की त्यांना माहीतच नाही आरक्षण काय, माहीत नाही. या ठिकाणच्या वर्गामध्ये मी अनेक वेळेस बोललोय, आम्ही कारखानेदारीसाठी कधी प्रयत्न केला नाही, आम्ही कंपन्यासाठी कधी प्रयत्न केला नाही, आम्ही उद्योगासाठी कधी प्रयत्न केला नाही, आम्ही वाळूचे ठेके मिळावा म्हणून कधी प्रयत्न केला नाही, आमचा कलेक्टर व्हावा म्हणून कधी प्रयत्न केला नाही, तहसीलदार व्हावा म्हणून प्रयत्न केला नाही, आमच्याकडे पंचायत समिती राहावं म्हणून प्रयत्न केला नाही, आम्ही जिल्हा परिषदसाठी कधी प्रयत्न केला नाही, आम्ही आमदारकीसाठी कधी प्रयत्न केला नाही, आम्ही खासदारकीसाठी प्रयत्न केला नाही, मंत्री आणि प्रधानमंत्री मोठे मोठे मंत्री तर ते आमचा विषयच नाही. मग आम्ही कुठल्याच आता तेवढ्याच्याही पलीकडे गेलो तर या पुढे जाऊन सांगतो की आम्ही शेळी पालन, मेंढी पालन याच्यातही आम्ही मोठ्या प्रमाणात उद्योग करावं याचाही आम्ही प्रयत्न करत नाही. आम्हाला जे मिळतं त्याच्यामध्ये खाण्याचा प्रयत्न करतोय, राहण्याचा प्रयत्न करतोय आणि इतर समाजाशी आम्ही लावून घेऊन प्रामाणिकपणे राहण्याचा प्रयत्न करतोय. पण इथल्या राज्यकर्त्यांना जर ह्याची जर भान नसेल तर बांधवांनो, तुम्ही आम्ही नक्कीच विचार करायला पाहिजे. मतदान आहे, हे दान कोणाला द्यायचं तुमच्या आमच्या हातात आहे. तर हे सांगतो, ज्यांना ज्यांच्या जातीचं भलं करता आलं नाही तर तुमचं आमचं काय भलं करतील. त्याच्यासाठी तुमच्या जातीतून, आमच्या जातीतून आणि मी या ठिकाणी असणाऱ्या 18 पगड जातीला विनंती करतोय की तुमच्या आमच्या जातीचं नेतृत्व या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे. आणि निर्माण झालं तरच येणारा काळ हे आपण स्वातंत्र्य आहोत असं समजू. आता मागे एक उदाहरण देतोय आणि माझं लाभच केलेलं भाषण थांबवतोय. महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घराणं माहीत आहे का? माहीत आहे का आपल्यापैकी सगळ्यांना? होळकर घराणं माहीत आहे का? त्यांचं राज्य होतं का? महाराष्ट्रामध्ये ते राज्यकर्ते होते का? त्यांचं राज्य करत असताना त्यांनी या ठिकाणच्या 18 पगड जातीला सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर विचार जर केला तर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जे मावळे होते ते 18 पगड जातीचे मावळे होते, कुठल्या एका जातीचे नव्हते. आणि त्याच्यामध्ये पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्य निर्माण केलं त्याच्यामध्ये आपला देखील सिंहाचा वाटा होता. सिंहाचा वाटा म्हणजे काय? पूर्ण वाटा होता. पण आपण कधी ती अपेक्षा केली का? नाही. आजही छत्रपती शिवाजी महाराज तसं नाव काढल्याच्या नंतर आमच्या अंगावर चारी उभा राहतात. कोणाच्या राहतात का नाही राहतात आम्हाला नाही माहीत, पण आम्ही त्यांचा इतिहास, आमच्या पूर्वजांनी त्यांचा इतिहास वाढवण्याचं कामही आम्हीच केलं. महाराणी अहिल्याबाई होळकरांनी महाराष्ट्रातच नाही तर या देशातलं हिंदू धर्म वाचवण्याचं काम केलं. या ठिकाणच्या देशातले सर्वच ज्योतिर्लिंग, महादेवाचे जे मंदिर आहे ते देशातले, देशाबाहेर जाऊन अफगाणिस्तान पर्यंतचे ज्योतिर्लिंग जे आहेत ते महाराणी अहिल्याबाई होळकरांनी या ठिकाणी पुनर्जीवित केले. जीर्णोद्धार करण्याचं काम कोण केलंय? आम्ही केलं. आता लांब तर जायचं नाही, तर आपल्या बाजूला राहेर आहे. राहेर मंदिरापाशी पण महाराणी अहिल्याबाई होळकरांनी पाणवट्याची व्यवस्था केली. या अनेक आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये जे 12 विहिरी आहेत, जे पाणवट्टे आहेत, धोबी घाट आहेत, बारव आहेत, ते पण महाराणी अहिल्याबाई होळकरांच्या काळामध्ये निर्माण झालेले आहेत. म्हणजे ह्याचं कारण पाणवट्टे हा कुणाचे वैयक्तिक आहेत का? सर्व समाजाला, सर्वांना पाणी मिळावं त्या ठिकाणी व्यवस्था होती व्हावी म्हणूनच केली. आता मी काही दिवसापूर्वी अनेक लोकांचे शब्द ऐकले, 7-12 कोणाचा आहे? खरं सांगा, कोणाच्या बापाचा आहे? 7-12 हा उल्लेख कोणाचा आहे? कोणी केला? इथं 7-12चा उल्लेख कोणी केला माहित आहे का? महाराणी अहिल्याबाई होळकरांनी त्यांच्या राज्यामध्ये 7-12 धारा दिली.
आणि 7 झाडे ज्यांची जागा आहे त्यांनी खावी, 5 झाडे सरकारला देवी म्हणून द्यावी, दुष्काळ पडलेला होता. त्या 5 झाडाची फळे सरकारला द्यावी, 7 झाडाची फळे इथल्या जनतेने म्हणजे त्या जो लावतो त्यांनी खावं. म्हणजे एवढं म्हणजे कुणालाच दुःख होणार नाही अशी वागणूक देणाऱ्या आमच्या समाजाला आज जी वागणूक जी मिळते ना ते चुकीची आहे. चुकीची आहे का नाही? म्हणून मी तुम्हाला विनंती करतो बांधवांनो, जी संख्या आहे ही संख्या फारच नगण्य आहे, फारच कमी आहे. आणि ह्या संख्येला कुठल्याही प्रकारचं आजही सांगतो, या ठिकाणी जर 2000 आणि 2500 जर संख्या आली असली तर काय गुन्हे आमच्यावर दाखल व्हायचे तेवढे गुन्हे घेतले असते. पोलीस स्टेशननी सांगितलं का नाही रस्ता रोको नाही करायचा तुम्ही साईडला, जेवढे गुन्हे त्यांना टाकायचे होते तेवढे गुन्हे आम्ही घेतले असतो. पण बांधवांनो, तुम्ही तरी कुठंतरी एकत्र दिसा, एकत्र या. आणि एकत्र जोपर्यंत येणार नाही तर या ठिकाणचे राज्यकर्ते असेल, या ठिकाणचं प्रशासन असेल, या ठिकाणची जी बी व्यवस्था असेल तुमच्यावर दबाव आणण्याचं काम करेलच. आणि जर ही दबाव यायचं नसेल तर तुम्हाला सुधारायचंय, आम्हाला सुधारायचंय. सुधराल का? निघतोय का आवाज? निघतोय? किती जणांचा? आता वरी करून उपयोग नाही. मनामध्ये घेऊन जा, निर्बंध बांधा आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आमच्या सगळ्यांची एकोपा दिसला पाहिजे. आणि आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये धनगर जमातीला जातीला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावं या शासनानं, म्हणून या ठिकाणी जमलो. आणि महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यामध्ये हे चक्काजाम आंदोलन चालू आहेत. आणि या चक्काजाम आंदोलनाचं कारण आहे माननीय आपले दीपक भाऊ बोराडे 15 दिवस झालं उपोषणाला बसले. आज आपल्याला 1 घंटा 1.5 घंटा इथं बसताना पायाला कळ लागली. त्यांचं तर 15 दिवस झालं पोटामध्ये अन्न नाही. तो माणूस आपला मृत्यूशी झुंज देतोय. तो तुमच्या आमच्या लेकराबाळाच्या हितासाठी झुंज देतोय. त्याचा वैयक्तिक फायदा त्यांनाच मिळेल असा नाही, तुमच्या आमच्या लेकरांना मिळेल, या समाजाला मिळावं. आणि समाजांनी त्यांची जाण ठेवावी आणि प्रत्येक लढ्याला जरासे वज्रमुठ करून एकत्र यावं. आणि हाच मेसेज जरी तुम्ही गावातून 1, 2, 4 जरी आला असाल तर हा मेसेज गावात राहणाऱ्या प्रत्येक समाज बांधवापर्यंत पोहोच करावा. त्यांच्या जरी कळत नसेल तर समजून सांगावं, विनंती करावं, गरज पडल्यास त्यांचे हात जोडावं, पण समाजाला एकत्र करावं. आणि येणाऱ्या काळामध्ये एसटी आरक्षण आपल्याला मिळेल नाही जरी मिळालं तरी या मतदारसंघातल्या असो किंवा महाराष्ट्रातल्या 2 नंबरच्या धनगर समाजाने आपल्याला लोकशाहीचा सर्वात मोठा अधिकार जो दिला आहे त्या लोकशाहीच्या अधिकाराचा पुरेपूर वापर करावा. आणि आपल्या माणसांना मोठं करण्यासाठी आपण स्वतःवर कष्ट करावं, काम करावं. आणि निदान इथून पुढे उद्योगात उतरा, राजकारणात उतरा, शिक्षणात उतरा. जर असं जर नाही केला, आता चेहरे जर बघितलं तर 4-2 चेहरे येतात, जर असं टवटवीत दिसतात. बाकी चेहरे बघा सगळे आमचे शेताकडले येतात, काळ ओढलेले चेहरे. तुमच्या चेहऱ्यावर तल्लकी येईल असे काही कामं करा. आता बस झालं. ही आता शेती करणं मेंढ्या पाळतोय, शेती करतोय, बस लोकशाहीमध्ये आहोत. जरा चेहऱ्यावर तल्लकी दिसली पाहिजे आणि समोरच्या माणसावर छाप पडली पाहिजे असं वागायला. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाला सांगितलं? त्यांच्या जातीला सांगितलं सुटाफुटात राहायला. तो समाज आपल्या पत्ता 100 किलोमीटर मागे होता. तो समाज इथल्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच जातीला पार करून 100 किलोमीटर पुढे गेला. ही प्रवृत्ती स्वीकारा. जर जे स्वीकारता येईल, ज्याला जे जमल ते करा, पण समाजाला पुढे जायचा येईल अशा प्रकारचं वागा, नक्कीच वागा. मी आपल्याकडून अपेक्षा करतोय, थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार.